भावांनो, तुमचे मला लय मोठे कमेंट आणि मेसेज येऊन राहिले की भावा तू शुगरास कधीपासून वापरतो, ते किती किलो मांडतं की ग्राम मध्ये मांडतं ते सगळं आम्हाला सांग. टेन्शन घेऊ नका, तुम्ही ना मला विचारलं आणि मी तुम्हाला सांगणार नाही, हे असं कधीच होऊ शकत नाही. तुम्हाला खरी कंडिशन सांगतो, मी हे शुगरास पहिल्यांदा वापरून राहिलो. तुमचे मला मेसेज आणि कमेंट आले होते की दादा शुगरासचा रिझल्ट सांग, म्हणून मग मी हे गोदरेज कंपनीची धनलक्ष्मी शुगरास आणली. मग काय फटाफट पोतोडीचं तोंड खोलून घेतलं. त्यातली शुगरास काही अशा प्रमाणे आहे, हे पाहून घ्या तुम्ही. पहिले तर एक अर्ध्या किलोचं टप्पर घेऊन घेतलं. शुगरास कधी बी पहिल्यांदा मांडताना लय मोठी नाही मांडायची, त्याचं एक ठराविक माप करून घ्यायचं. मी हे आता 200 ते 250 ग्रॅम टाकत आहे आणि तुम्हाला एक सांगतो, तुम्ही जेवढी सुग्रास टाकसान तेवढी ढेप कमी करायची. समजा सुग्रास जर 200 ते 250 ग्रॅम टाकली तर ढेप बी 200 ते 250 ग्रॅमच कमी करायची. पहिल्यांदा कमीच मांडायची, मग थोडी 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 वाढवायची आणि ते आखरीच्या स्टेपले किती वाढवा लागते ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगेन. आता आपल्या या म्हशीले जंतून पुरा 1 महिना झाला आणि थंडीच्यानं या म्हशीचं दूध बी कमी पडलं. पहिले हे म्हैस 1 थान वगाराले सोडून 3 थाण्यातलं पुरं 5.5 लिटर दूध देत जाय. आता मी तुम्हाला या म्हशीचं दूध काढून मोजून दाखवतो. आपण या म्हशीचं 3 थाण्यातलं एवढं दूध काढलं, त्यातलं 1 थान स्पेशल वगैरेसाठी आहे. पहिले तर दुधावरचा पुरा फेस आटून घेतला. आता तुमच्या देखत तुम्हाला पुरं दूध मोपून दाखवतो. 1 2 3 4 5 6 7 8. भावांना तुम्ही पाहू शकता, अर्ध्या लिटरचे पुरे 8 माप भरले, म्हणजेच की पुरं 4 लिटर. शुगरास मांडल्यानं दूध वाढते की नाही वाढत याचे रिझल्ट सांगेन मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत साठी फॉलो करून घ्या.